गॉड, इथे कुठेच डायरी दिसत नाही. इथं कुठेच दिसत नाहीये. डायरी कुठे गेली? मी इथेच ठेवली होती. डायरी इथे नाहीये म्हणजे अभिच्या हाती तर नाही ना लागली? ओ गॉड. अभिचा फोन. हॅलो. अभि, मग फोनवर काय बोलतोयस? आत्ता कुठे आहेस तू? अभि, अरे बापरे, अभिला सगळं कळलंय वाटतं. त्यापेक्षा मीच जर त्याला आधी सांगितलं असतं ना तर. अभि, मी. तू असं का वागलीस शमिका? तुला मला सांगावंसं नाही वाटलं? तुला काय वाटलं मला कळलं नाही तर तू? अभि, प्लीज, मला काही कारण ऐकायची नाहीये. जर ही डायरी मी बघितली नसती तर माझ्या लक्षातच आलं नसतं. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं तूच लिहिलं होतंस ना डायरीमध्ये. तूच लिहिलंस आणि तुझ्याच लक्षात नाही. आज आपण भेटलेला 1 वर्ष पूर्ण झालंय शमिका. आय एम सो हॅपी. बरोबर 1 वर्षापूर्वी एका सुंदर मुलीला भेटलो होतो मी आणि आज ती अजूनच सुंदर दिसते आणि माझं प्रेम सुद्धा अजून वाढत चाललंय. शमिका, आय एम सो सॉरी. कामाच्या गडबडीत माझ्या लक्षातच राहिलं नाही. पण तू नाही का मला आठवण करून द्यायचीस? हा शमिका, एक काळ असा होता जेव्हा तू माझी व्हावीस एवढंच माझं स्वप्न होतं. पण आज तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली तर त्यातच माझं सुख आहे. अभि, तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी मी काही करू शकते रे. पण हे बघ, प्लीज प्लीज माझ्यावर रागवू नकोस. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये माझं. शमिका, 1 वर्ष. मला खरंच वाटत नाहीये.
मला अजून आठवतोय तो पहिला दिवस, एअरपोर्टवर तुला जेव्हा पाहिलं होतं तो. काही सुचतच नव्हतं मला. त्यानंतर कसे दिवस निघून गेले कळलंच नाही ना. आज काहीतरी स्पेशल करायला हवं होतं मी. नाही, तू माझ्यासोबत आहेस हीच खूप खास गोष्ट आहे माझ्यासाठी. चला, म्हणजे आजची रात्र तर आपली आहेच आहे, आणि उद्याचा दिवस सुद्धा. उद्याचा दिवस? आजचा दिवस तर गेला, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण उद्या सेलिब्रेट करूया. तुला सरप्राईज माझ्याकडून. सरप्राईज? काय सरप्राईज आहे? काय सरप्राईज? हे बघ, आमच्यामध्ये सरप्राईज काय हे कोणी विचारत नाहीये. तू बघच उद्या. पण आता तरी मला फक्त तुला बघायचंय. मला वाटलं उशीर झाला की काय. आज वटसावित्रीची पूजा आहे आणि आजी म्हणाला तसं ती 11च्या आत व्हायला हवी. नंतर काय ग्रहण की काहीतरी लागतंय. आवरून घ्यायला हवं पटकन. आज कुठलीही गडबड नको व्हायला. जय, बोला. अरे बघ तरी माझ्याकडे. अरे वा, आज एकदम झगमगाट कपडे घातलेत. अरे सांग ना, मी या ड्रेस मध्ये कशी दिसतेय? सुंदर, अप्रतिम. आज काय एकदम सकाळी सकाळी तयार झाले आहेत, काय विशेष? हो, लग्न झाल्यानंतरचं पहिलं सण आहे ना, वटपौर्णिमा आहे आज. तुला माहितीये जय, लग्न झालेल्या मुलीसाठी ना हा सण खूप महत्वाचा असतो. ती आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करते, नवऱ्यासाठी उदंड आयुष्य मागते. मी पण खूप एक्साइटेड आहे ती पूजा करण्यासाठी. बघ ना, मी सगळी तयारी पण केली आहे. अरे वा. काय मग, कुठे निघालात सावित्रीबाई? काय मम्मा, आज वटपौर्णिमा आहे ना? ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, वटपौर्णिमा. नो वंडर यू लुकिंग सो प्रिटी. मग सासूबाईंशी बोलणं झालं की नाही तुझं? जातेस की नाही तिकडे? नाही, आमच्यात तसं काही बोलणं झालं नाही. आणि मी तिथे कशी जाणार मॉम? अगं कशी म्हणजे? वेडी आहेस का तू?
अगं वटपौर्णिमाची पूजा सासू बरोबरच करायची असते. आणि इनफॅक्ट तुझी आणि शमिकाची तर पहिलीच पूजा नाही का? पहिलंच वर्ष आहे तुमचं लग्नाचं. मग ही पूजा तर सासूबाईंबरोबरच झाली पाहिजे. अगं आणि तसंही बघ ना आता, शमिकाला तिच्या घरच्यांनी माफ केलेलं आहे. तुझं आणि जयचं लग्न पण त्या लोकांनी मान्य केलेलं आहे. मग काय हरकत आहे? इनफॅक्ट आय फील तू गेलीस तर शमिकाला पण खूप आनंद होईल. इजंट इट? आय थिंक यू मस्ट गो. हो मम्मा, तू जे म्हणतेस ते पटतंय मला. आपण जाऊयात. शमिकाला आणि सगळ्यांना बरं वाटेल. मी आत्ताच शमिकाला फोन करते. हो ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि मी पण येते तुझ्याबरोबर. मी येतेच. हां, शमिका, हे शमिका, झाली का तयारी? सासूबाई निघायचं ना? काय आई? शमिका मस्त दिसतेस. झाली का तयारी सगळी? हो आई, सगळी तयारी झाली. अगं तुझी तयारी नाही, पूजेची सगळी तयारी झाली का विचारतेय. अरे हो, पूजेची पण सगळी तयारी झाली. म्हणजे बघा, अक्षता, हळद कुंकू, फुलं, कलश आणि दोरा सगळं घेतलंय. आणखी काय हवंय? नाही एवढंच. बरं आई, ऐका ना तुम्ही, आशूचा फोन आला होता. ती म्हणाली की ती पण येणार आहे पूजेला. काय करू? तिला बोलावू ना? ती पण येणार आहे का? अरे देवा, तिला म्हणाव लवकर तरी ये. माणसांची किंमत नसली ना तरी वेळेची किंमत करा म्हणाव तुझ्या घरच्यांना. ग्रहण लागणार आहे 11 वाजता. आधीच ढीगभर अपशकुन करून ठेवले तुम्ही, आता आणखी नको. बघ ना, चांगल्या वेळेला नको ते काहीतरी बोलतात आणि डोळ्यात पाणी आणतात. पण तू लक्ष नको देऊस. खूप छान दिसतेस. काय ना, तुम्ही तरुण मुली जेव्हा छान अशा नटता ना, मस्त वाटतात ते. म्हणजे तू, मेघना, माधुरी. गेल्या वर्षी इतकी गोड दिसत होती ना माधुरी. मेघनाला म्हणाली सुद्धा, पुढच्या वर्षी तू आणि मी मिळून वटसावित्रीची पूजा करायची. आज जशी तू आणि आशू दोघी मिळून पूजा करणार आहात ना, म्हणून आठवण आली. एवढंच. जाऊ दे, चल जाऊया, नाही तर उशीर होईल. तुझं ताट कुठे? अरे बापरे, आत राहिलंय वाटतं. मी घेऊन येते आई. लवकर घेऊन ये जा. पाऊस भरलाय केवढा. पाऊस पडतोय का ऊन पडतोय काय सांगता येत नाही. सासूबाई ओरडतील पुन्हा. चल पटकन घेऊन ये जा ताट. हो, आलेच. मी पुढे होते. बायको. अभि, आई ग, कसली सुंदर दिसतेस ग तू. हाय, काश मी वडाचं झाड असतो. काय? म्हणजे असं उभा राहिलो असतो आणि तू माझ्या भोवती फेऱ्या मारल्या असत्यास. एवढा वेळ तुला बघता तरी आला असतं ना. हो का? नाही मग काय झालं असतं, सगळ्या काक्या, माम्या, मावशींनी ना तुझ्या भोवती प्रदक्षिणा घातली असते आणि तुला गुंडाळलं असतं. चाललं असतं का? प्लीज, काका माम्या मावशा नको येता. मी एक्सक्लुझिव्ह झाड आहे माझ्या सुंदर बायकोसाठी. बरं बरं बायको, तू आज एवढी नटून थटून आली असते, माझ्या सरप्राईज साठी एवढा उत्साह असेल ना? अरे हो अभि,
तू मला खरंच सरप्राईज देणार आहेस? आता खरंच काय, हे बघ, अभिजित पेंडसे कधीही खोटं बोलत नाही. ओके, बर. तू बघच माझं काय सरप्राईज आहे. आणि हा, वेळेवर ये प्लीज. ओके. हॅलो मिस्टर पेंडसे, ही पूजा जी काय चालली आहे ना, ही आपण मला 7 जन्म मिळावा म्हणून करते. आता तू माझ्यासाठी थोडीशी वाट सुद्धा नाही बघू शकत का रे? बरं ठीक आहे, ते 7 जन्म म्हणालीस म्हणून जरा वेळ वाट बघेन, पण तरी सुद्धा वेळ येते. ओके. नाहीतर बर, नाहीतर नाहीतर अभि, हे काय तुझं? प्रत्येक वेळेस ना घरात माणसं असतात आणि तू ना, जाऊ दे. पण तू एवढी सुंदर दिसतेस, मग मी तरी काय करणार मग? ठीक आहे, चल येते मी. कशी आहेस आशुदी? मी बरी आहे. तू कशी आहेस? छान. नमस्ते मामी. हाय बेटा, कशी आहेस? ठीक आहे. यू लुकिंग सो प्रिटी. किती छान वाटतं ना आशुदी? हो, खूप छान वाटतंय. आपल्या लग्नानंतरचा पहिला सण आहे ना? हो ना, आणि ती सुद्धा वटसावित्रीची पूजा. बघ ना, मला कधी वाटलंही नव्हतं आपण भारतात येऊ, लग्न करू आणि वटसावित्रीची पूजा साजरी करूया. हो शमी, मला पण खूप बरं वाटतंय. मला पण. म्हणजे बघ ना, ज्या माणसावर आपण खूप प्रेम करतो, ज्याच्याशी आपली लग्नगाठ बांधली गेली आहे, तो माणूस 7 जन्म आपल्याला पती म्हणून मिळावा म्हणून करायची ही पूजा. किती छान आहे ना हे फिलिंग? खरंच मला अभिमान वाटतो की अभि माझा नवरा आहे. आई, कशा आहात? बरी आहे. पूजा कधी सुरू करतोय आपण? नाही म्हणजे काय की 11 नंतर ग्रहण वगैरे लागतंय ना, मग ही पूजा नाही होऊ शकणार. मी ना सांगितलं मुलींना, पण त्या म्हणजे ना गप्पांमध्येच रंगल्यात. बघा ना. अगं पोरीनो, कुठे आहात तुम्ही? कसल्या गप्पा मारत बसलाय? चला लवकर. चल. आत्ताच्या मुलींना काय बोलून उपयोगच नाही. कसलं काहीच कळत नाही. आहा, क्या बात आहे. पाऊस पडत असताना आल्याचा गरम चहा पिण्याची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. ए अभ्या, काय रे अभ्या, करेक्ट बोललो की नाही मी? आता तू कसला विचार करतोय, बोल ना. याचाच विचार करतोय की मी जो काही प्लॅन करतोय तो शमिकाला आवडेल ना. सर, पावसाळ्याचे दिवस आहेत, गरम चहा, त्यात पुन्हा आलं घातलेला, कोणाला आवडतो? चंद्या, चहा बद्दल नाही, मी प्लॅन बद्दल बोलतोय. प्लॅन. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू तिला सगळं सांगून टाकणार? अरे सांगेन कशाला, सरप्राईज ठेवलंय ना आपण. हा, प्रश्न हा आहे की तिला आवडेल की नाही. सुपर डुपर आवडेल. तू केलेस ना, मग डोंट वरी, आवडेल ना. हो ना. हा, पण तुझी मदत लागेल ना जरा. अभिजित, जिथे अभिजितला काय पाहिजे ना, चंदूची जान हजेर आहे. जान बिन नको, थोडी मदत कर म्हणजे झालं. हे पहा अभ्या, एक लक्षात ठेव, आयुष्यात ना मी तुझ्या पाठीशी लक्ष्मणासारखा उभा आहे. तुला काही लागू दे, मी तुला मदत करेन. ओके? हा, आय होप शमिकाला प्लॅन आवडला पाहिजे. नक्की आवडेल.